खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर आता सुनावणी आहे आणि आज राहता सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। यापूर्वी 2 वेळा ही सुनावणी पुढे ढकललेली होती। जामीन अर्जावर आज निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे। राहता न्यायालयामध्ये सुनावणी आहे। अटकपूर्व जामिनासाठी तिने अर्ज केलाय। यापूर्वी ही सुनावणी 2 वेळा पुढे ढकलली। दरम्यान कोर्टाच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। भोंदू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या जामीन अर्जावर आज राहता न्यायालयामध्ये काही वेळातच सुनावणी पार पडणार आहे। भोंदू खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात आणि अन्य तिघांवर शिर्डीमध्ये जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारकी प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणी दोघा आरोपींना शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर भोंदू खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे, तर त्याची पत्नी आणि अशोक तांबे म्हणून हे दोघे अद्यापही फरार आहे। शिर्डी पोलिसांकडनं त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेकडनं आणि SITकडनं विविध पथकं जी आहेत ती त्यांना अटक करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली आहे। मात्र अद्याप देखील ते मिळून आलेलं नाही। मात्र 4 एप्रिलला भोंदू खरात याची पत्नी कल्पना खरात हिने राहता न्यायालयामध्ये जामीन मिळावा असा अर्ज ठेवलेला होता आणि त्या प्रकरणी 10 एप्रिलला देखील सुनावणी पार पडलेली होती। नंतर 16 एप्रिलला देखील सुनावणी पार पडलेली होती। मात्र 10 एप्रिलला आरोपीचे वकील हजर नसल्यानं पुढची तारीख जी आहे ती कोर्टाने दिलेली होती। त्याचबरोबर 16 एप्रिलला फिर्यादीच्या वकिलांनी आम्हाला काही माहिती गोळा करण्यासाठी किंवा आम्हाला काही आमचे म्हणणं मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी केल्यानं 16 एप्रिलला देखील कोर्टाने कुठलाही निर्णय दिला नाही आणि आज काही वेळातच या राहता न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, राहता, अहिल्यानगर।